एक्सेप्ट करेल का? जर समाजाच्या पेक्षा जर आपण आपल्या मुलाचा किंवा मुलीचा पहिले विचार केला, तर हे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी प्रमाणात फॅमिली लेव्हलला सेटल होऊ शकतात. त्यांना लवकर वे आउट मिळू शकतो. पण बिकॉज की फॅमिली एक्सेप्ट करत नाही, त्याच्यामुळे भरपूर गोष्टींना त्या रुग्णांना सामोरं जावं लागतं. किंवा समाजाच्या प्रेशरमुळे अनेक मुलं-मुली लग्नाचा निर्णय देखील घेतात, की त्यांना माहिती आहे की ते समलैंगिक आहेत, पण तरी ते आई-वडिलांच्या प्रेशरमुळे लग्नाचा निर्णय घेतात. आणि मग अशा वेळेला ते प्रॉब्लेम कमी नाही होत, ते प्रॉब्लेम वाढतात. कारण तो मुलगा किंवा मुलगी समलैंगिक आहे हे त्याला माहिती आहे. तो लग्न केल्यानंतर तो त्या व्यक्तीला सॅटिस्फाय करू शकणार नाही किंवा त्याच्यासोबत व्यवस्थित राहू शकणार नाहीये. पण समाजाच्या प्रेशरमुळे त्यांनी लग्न केलेलं आहे, तर ते लग्नही धोक्यात येतं आणि समोरच्याचं आयुष्यही धोक्यात येतं. नमस्कार, माझं नाव तन्वी म्हात्रे. मी मनोदय न्यूरोसायकॅट्रिक हॉस्पिटलमध्ये काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट म्हणून आहे. बऱ्याचदा आमच्याकडे वेगवेगळ्या लोकं येतात. मानसिक समस्यांवरती प्रॉब्लेम्स त्यांना जाणून घ्यायचे असतात, की काय सोल्युशन्स हवे असतात. सो आम्ही ते काउन्सिलिंग करत असतो. पण जी एक अशी कम्युनिटी आहे LGBT कम्युनिटी, ज्याच्यात लोकांना खूप असं स्टिग्मा असतो किंवा एक सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, जे लोकं युजुअली बोलणं टाळतात. तर बऱ्याचदा काउन्सिलिंग करताना आम्ही पण स्टक फील करतो, की कन्फ्यूज होतो, की कसं डील करायचं. त्याचसाठी आज आपण आपल्या स्पेशल गेस्टना इन्व्हाइट केलं आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. त्या आहेत माधुरी शर्मा मॅडम, ज्या 25 इयर्स पासून या फील्डमध्ये आहेत. काउन्सिलिंग करतायत, लोकांच्या समस्यांचं निवारण करतायत आणि आपल्याकडे डॉक्टर अमित धर्माधिकारी सरसुद्धा आहेत. त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊया, जे सायकॅट्रिस्ट आहेत, जे कसं या पेशंटशी डील करतात किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स कसं सॉल्व्ह करतात. प्लस कोइन्सिडेंटली हा प्राईड मंथ पण आहे. सो आपण या विषयावरती अजून जाणून घेऊयात. सो माधुरी मॅडम, मला तुम्हाला विचारायला आवडेल की LGBT कम्युनिटी म्हणजे नेमकं काय? LGBT कम्युनिटी म्हणजे समलैंगिक लोकांचा एक समुदाय. त्याला LGBTQ अम्ब्रेला पण म्हणतो आपण. आणि ही अम्ब्रेला खूप मोठी आहे. ह्याच्यामध्ये लेस्बियन, गे, बायोसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, इजडा, क्वेअर आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून बरेच लोक येतात. त्यामुळे ही कम्युनिटी खूप मोठी आहे. तर समलैंगिक लोकांचा समूह म्हणजे LGBTQ. ओके, थँक्यू मॅम. नक्की याच्यातले समज आणि गैरसमजांबद्दल काय सांगाल, किंवा त्या लोकांना मानसिक आणि शारीरिक प्रॉब्लेमशी कसं डील करावं लागतं? आता गैरसमज म्हटलं तर समाजाचा गैरसमज सगळ्यात मोठा हा आहे की त्यांना असं वाटतं की ही लोक कुठला तरी आजार आहे ह्यांना, त्यामुळे हे अशी वागतात. यांना मानसिक काहीतरी प्रॉब्लेम आहे असं त्यांना असं वाटतं. पण मला असं सांगायचं आहे ह्या माध्यमातून की ह्यांना कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे, ह्यांना कुठलाही मानसिक प्रॉब्लेम नाही आहे. तर हा एक लैंगिक प्रॉब्लेम असतो आणि त्यातून निघण्यासाठी त्यांना GID सर्टिफिकेट, जसं काय आपण जेंडर आयडेंटिफाईड सर्टिफिकेट आपण ज्याच्यासाठी मनोदयशी आपण कोऑर्डिनेट करतोय, त्याची गरज असते. कारण की एक मुलगा किंवा मुलगी एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जेव्हा आपल्याला जायचंय, तेव्हा कपड्यापासून, आपल्या शरीरापासून आणि आपले लैंगिकतापासून हॉर्मोन्स आणि सर्जरी ह्यातून त्यांना जावं लागतं. तर त्यासाठी गाईड करणं असतं. पण लोकांना असं वाटतं की यांना मानसिक खूप त्रास असतो, यांना काहीतरी विचित्र व्यंग आहे असं वाटतं. तर हा समाजाचा गैरसमज आहे आणि तो गैरसमज कसा काढायचा, तर अशा प्रकारच्या चर्चेमधूनच निघू शकतो तो. बरोबर. जेव्हा तुमच्याकडे ती लोक येतात तेव्हा तुम्ही कसं बोलता त्यांच्याशी, किंवा ते काही असं शेम घेऊन येतात का, किंवा कसं त्यांचे कन्सर्न्स तुमच्याकडे शेअर करतात? ऍक्च्युली अशा व्यक्ती ज्या आमच्याकडे येतात ते खूप घाबरलेले असतात ऍक्च्युली सगळ्यात आधी. कारण की त्यांना वे माहीत नसतं की आपण कुठल्या वेनी गेलं पाहिजे आणि त्यांना राईट वे आतापर्यंत लोक मिसगाईड करत येतात किंवा लोक घाबरवतात. फॅमिली वाले लोक आहेत ते त्यांना जंतर मंतर, जादू टोणा अशा ठिकाणी नेतात. त्यांना असं वाटतं की हे सुधारतील किंवा हे यांच्यामध्ये काहीतरी बदल होईल. पण नाही, हे जे काही असतं ते आतून असतं आणि त्यांना
त्यांचे शरीर मात्र म्हणजे मुलाचं असेल पण आतून ते मुलीसारखं वाटत असतं, किंवा कोण कोण मुलीचं शरीर घेऊन येतात पण त्यांना मुलगा असल्यासारखं वाटतं. तर त्यामध्ये त्यांना हेल्प करणं गरजेचं असतं. मग जेव्हा आमच्याकडे पहिल्यांदा अशी व्यक्ती येते तेव्हा आम्ही त्यांची हिस्ट्री घेतो की नक्की त्यांना काय फील होतंय आणि त्यांना असं का वाटतंय, त्यांच्याबरोबर काय शारीरिक छळ झाला होता का, किंवा हा सगळा प्रकार बघून त्यांची इच्छा, म्हणजे आपलं काम आहे की त्यांना वाट दाखवणं, चॉईस त्यांना करायची आहे वाट, आणि ज्याप्रमाणे ते पुढे जातात तेव्हा आम्ही मनोदयकडे पाठवतो आणि मग ते पुढच्या जर्नीला सुरुवात करतात. थँक्यू मॅम. सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल, जेव्हा असे पेशंट्स येतात आपल्याकडे तेव्हा तुम्ही त्यांना काय उपचार देतात, मेडिसिन्स म्हणा, किंवा कसं त्यांच्याशी डील करता, त्यांचं जे काही कन्फ्युजन आहे ते कसं क्लिअर करतात? जेव्हा हे पेशंट्स आमच्याकडे, म्हणजे क्लायंट्स येतात, पेशंट्स नाही बेसिकली, जेव्हा हे क्लायंट्स आमच्याकडे येतात तेव्हा सर्वप्रथम आम्हाला हे बघणं आवश्यक असतं की त्या व्यक्तीला जे मनामध्ये हे विचार येत आहेत तर ते कुठल्या मानसिक आजारामुळे नाही आहेत. म्हणजे अनेकदा काय होतं की काही मानसिक आजारांमुळे सुद्धा त्या व्यक्तीला असे विचार येऊ शकतात. त्यानंतर जर त्याची क्लॅरिटी ऑफ थॉट्स असेल, त्याला माहिती आहे की मला खरोखर जेंडर माझं चेंज करून घ्यायचं आहे आणि कुठल्याही आजारामुळे ते विचार येत नसतील, तर मग आपण त्याला तसं गाईड करतो. आणि जर आम्हाला डाऊट असेल तर मग आम्ही त्याचे काही सायकोमेट्रिक टेस्ट करून घेतो की जेणेकरून त्या सायकोमेट्रिक टेस्टमधनं आपल्याला कळतं की त्या क्लायंटला काही सायकॅट्रिक प्रॉब्लेम आहे का नाही ते. आणि एक्सेप्टन्स लेवल किती असं, म्हणजे आपण म्हणू शकतो की आजार नाहीये, हे नॉर्मल आहे, पण एक्सेप्टन्स लेवल्स किंवा ते कसे इन्क्रीज होत जातात सर? एक्सेप्टन्स म्हणजे आता जे मॅडम कडनं आमच्याकडे पेशंट्स किंवा क्लायंट्स मॅडम गाईड करतात त्यांना ऑलरेडी तो एक्सेप्टन्स आलेला असतो. पण जेव्हा रुटीन ओपीडी मध्ये आमच्याकडे क्लायंट येतात तर त्यांचे आई वडील किंवा त्यांचे भाऊ बहीण किंवा त्यांचे इतर रिलेटिव्स कधीच त्यांच्या हेल्पसाठी आलेले नसतात. ते आलेले असतात की याला चेंज कसं करता येईल, की याच्या मनातले विचार कसे घालवता येतील आणि याला कसं बरं करता येईल, आणि त्यासाठी ते सगळं करायला तयार असतात. तर ते पॉसिबल नाही आहे हे समजावून सांगावं लागतं आम्हाला फॅमिलीला. म्हणजे त्या क्लायंटला तर आम्हाला काउन्सिलिंग करणंच आहे की तुला जे आहे तो काही आजार नाही आहे, तुला जे होतंय ते नॉर्मल आहे आणि ते तू एक्सेप्ट केलंस तर तुझा प्रॉब्लेम अर्धा सॉल्व्ह होणार आहे, ज्याला आपण कमिंग आउट म्हणतो. पण जर आईवडिलांनी हे एक्सेप्ट केलं तर त्याचा प्रवास खूप सोपा होऊन जातो, कारण फॅमिलीकडनं हे एक्सेप्टन्स मिळणं म्हणजे त्या क्लायंटचा 90% त्रास कमी झालाय. कारण हा स्टिग्मा सगळ्यात पहिल्यांदा फॅमिलीकडनं येतो. परिवारालाच एवढी लाज वाटत असते की मग ह्याचं लग्न कसं होणार, मग ह्याला समाज एक्सेप्ट करेल का. जर समाजाच्या पेक्षा जर आपण आपल्या मुलाचा किंवा मुलीचा पहिले विचार केला तर हे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी प्रमाणात फॅमिली लेवलला सेटल होऊ शकतात, त्यांना लवकर वे आउट मिळू शकतो. पण बिकॉज की फॅमिली एक्सेप्ट करत नाही त्याच्यामुळे भरपूर गोष्टींना त्या रुग्णांना सामोरं जावं लागतं. मग त्याच्यामध्ये चिंता विकार, नैराश्य, अनेक जण नशेचा अवलंब करतात, ऍडिक्शनच्या आहारी जातात कारण त्यांना योग्य दिशा मिळत नाही. तर ह्या अशा अनेक प्रॉब्लेम्स मधनं या मुलांना मुलींना जावं लागतं. किंवा समाजाच्या प्रेशरमुळे अनेक मुलं मुली लग्नाचा निर्णय देखील घेतात की त्यांना माहिती आहे की ते समलैंगिक आहेत, पण तरी ते आई वडिलांच्या प्रेशरमुळे लग्नाचा निर्णय घेतात. आणि मग अशा वेळेला ते प्रॉब्लेम कमी नाही होते, प्रॉब्लेम वाढतात. कारण तो मुलगा किंवा मुलगी समलैंगिक हे त्याला माहिती आहे. तो लग्न केल्यानंतर तो त्या व्यक्तीला सॅटिस्फाय करू शकणार नाही किंवा त्याच्यासोबत व्यवस्थित राहू शकणार नाहीये. पण समाजाच्या प्रेशरमुळे त्यांनी लग्न केलेलं आहे तर ते लग्नही धोक्यात येतं आणि समोरच्याचं आयुष्यही धोक्यात येतं. त्यामुळे मग हे सगळं आम्हाला बघावं लागतं आणि त्याप्रमाणे फॅमिलीला आणि त्या पेशंटला काउन्सिल करावं लागतं. थँक्यू सर. थँक्यू मॅम. मला एक गोष्ट सांगायची आहे ऍक्च्युली, सॉरी. ऍक्च्युली कसं आहे ना, जसं सरांनी सांगितलं तसंच ही प्रोसिजर रिव्हर्सेबल पण नाहीये, ते पण आम्हाला कन्फर्म करावं लागतं. कारण की मेन म्हणजे ट्रान्स कम्युनिटीमध्ये जे हिजडा समाजामध्ये जातात किंवा ट्रान्स वुमन, त्यांना आम्हाला समजावं लागतं की एकदा जर तुम्ही तुमचं लिंग कापून तिथे योनी बनवणार आहात तर ते रिव्हर्सेबल नाहीये. परत आम्ही तुम्हाला लिंग हवं असेल तर आम्ही देऊ शकत नाही. तर तो श्युरिटी भाग असतो. तेव्हा आम्हाला हे
क्लायंटला हे जे पटवावं लागतं की हे रिव्हर्सेबल नाही आहे, तुमची तयारी असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो. तर हे पण आम्हाला क्लिअर करून घ्यावं लागतं की क्लायंटला काय वाटतंय. आणि कधी कधी कोणी ट्रान्स मॅन आला, त्याला जर सगळी सर्जरी करून नंतर आई बनायचं असेल तर ते पॉसिबल नाहीये, हे पण सांगावं लागतं. म्हणजे काही काही सर्जरी रिव्हर्सेबल नाहीये, तर ते शुअर करूनच त्या पेशंटला पुढे आम्ही पाठवतो. हे पण मेन कारण आहे त्याच्यामध्ये. जेव्हा ट्रान्स मॅन किंवा ट्रान्स वुमन आपण म्हणतो, तर नेमकं हे ट्रान्स मॅन किंवा ट्रान्स वुमन काय असतं आणि ह्या प्रोसेसला कसा वेळ लागतो? म्हणजे आता एखादा पुरुष जर त्याला ट्रान्स वुमन व्हायचं आहे, त्याला स्त्री व्हायचं आहे, तर त्याला त्या प्रोसेसला किती वेळ लागतो? म्हणजे एक स्त्री होण्यासाठी त्याला किती वेळ लागू शकतो? जर आपल्याकडे वेळ असेल, आपण तयारी केली असेल, पैसा असेल, सगळ्यात मेन म्हणजे जर पैसा आपल्याकडे असेल तर ह्या प्रोसिजरला कमीत कमी 2 किंवा 3 वर्ष लागणार ओके. पूर्णपणे एका मुलाची मुलगी व्हायला. पण आपल्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम सगळ्यांकडे असतो, तर ते धरता ह्याला कदाचित 10-12 वर्ष सुद्धा लागू शकतात. कारण की त्या पेशंटवर, त्या क्लायंटवर डिपेंड असतं की आपण कसं प्रोजेक्ट. कारण की कधी कधी काय असतं, जेव्हा हॉर्मोन्स घेतात तेव्हा मूड स्विंग्स होतात, तेव्हा त्यांना मध्ये हॉर्मोन्स कधी कधी वाटतं स्टॉप करावं, कधी कधी असं वाटतं नाही पुढे नाही द्यायचे. मी असं नाही म्हणणार की 100% लोक त्या प्रवासात पूर्ण जातात असं नाहीये. बरेच जण ते मध्ये पण सोडतात, कारण की हा खूप त्रासदायक प्रवास आहे जेव्हा, कारण की हे खूप सोपं नाहीये. एक मुलाची मुलगी होणं किंवा मुलाची मुलगी होणं, पूर्ण आपण निसर्ग चेंज करतोय ऍक्च्युली. पूर्ण शरीरामध्ये एक हॉर्मोन्सनी एक वेगळं वातावरण तयार होतं आणि त्यातून खूप कमी जणच आहेत त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जातात. बरेच जण हॉर्मोन्स घेतात पण सर्जरी पर्यंत जात नाही, कारण की त्यांना भीती वाटते की आपली सर्जरी सक्सेसफुल नाही झाली तर काय करणार. तर त्याच्यासाठी मन खूप कठोर करून जावं लागतं. पण जर आपला वेळ, मन पटकं असेल, पैसे असतील, तर ही प्रोसिजर 2-3 वर्षामध्ये सहज होणे शक्य आहे. 2-3 वर्षामध्ये ही प्रोसेस होते. हो मॅम, जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी ट्रान्स वुमन किंवा ट्रान्स मॅन होतात, तर ह्याला सोसायटीचा एक्सेप्टन्स कसा आहे? कारण तुम्ही आता एवढे क्लायंट्स बघता, तर एकदा त्या मुलाची मुलगी झाली किंवा मुलीचा मुलगा झाला, तर सोसायटी याला कशी एक्सेप्ट करते? बघा, मला असं वाटतं सोसायटीपेक्षा सगळ्यात आधी फॅमिलीनी स्वीकारणं गरजेचं आहे आणि त्या व्यक्तीनी स्वीकारणं गरजेचं आहे. जर आपण स्वतःला स्वीकारतोय आणि आपल्या घरातले जर आपल्याला स्वीकारतात तर समाज स्वीकारायला वेळ नाही लागणार. कारण की मी माझा स्वतःचा अनुभव सांगते की जोपर्यंत आपण स्वतः रेडी नाहीये आणि आपल्याला आपल्या फॅमिली मेंबरचा सपोर्ट नाहीये, तर आपण समाजाशी लढू शकत नाही. आणि जेव्हा का आपण प्रोसिजर होते तेव्हा समाजाला आम्ही तेच काउन्सिलिंग करत असतो की लोकांना तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. ज्यांनी तुम्हाला शर्ट पॅन्ट वर पाहिलेलं आहे त्यांना सवय करून द्या तुम्हाला साडीत बघण्याचा किंवा ट्रॅक मध्ये बघण्याचा. मग त्यांची सवय पण बदलणार आणि मग ते आपोआप चेंज होतं. म्हणजे याच्यामध्ये की आहे की सगळ्यात महत्वाचं की क्लायंटनी स्वतःला आधी एक्सेप्ट करणं, परिवारांनी एक्सेप्ट करणं आणि मग नंतर समाजाचा विचार. आणि सगळेच परिवार स्वीकारतात असं नाही, पण क्लायंटनी स्वतः खंबीर असून एक तो खूप मोठा स्ट्रगल आहे ऍक्च्युली. त्यांनी स्वतःहून जर ठरवलं ना की नाही मला कोणीही काही बोलू दे, मला जे व्हायचं आहे ते मी होणार, तर हे खूप सोपं आहे. पण जोपर्यंत आपण स्वतःला नाही स्वीकारू शकत तोपर्यंत आपण लोकांकडनं का अपेक्षा करायची की लोक मला स्वीकारतील. बरोबर. थँक्यू. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं मला बोलून. थँक्यू.